नमस्कार मंडळी, मी सुरेखा. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मटार आणि बटाटा कटलेट. खमंग आणि खुसखुशीत असे हे मटार आणि बटाट्याचे कटलेट आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इकडे बघा पाववाटी पोहे घेतलेत आणि पाववाटी डाळ म्हणजे भाजकी डाळ जी आपण चिवड्याला वापरतो ती घेतलेली आहे. हे दोन्ही पाव वाटी घेतले मी. आणि ते ह्यांना ना आपल्याला हलके भाजून घ्यायचे, असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे थोडं. ह्याच्यामुळे ना कटलेटला एक वेगळी चव येते. आणि हे खमंग असं भाजून झालं की ह्याची मिक्सरला पावडर करून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर मी इकडे कढईत थोडं 1 चमचा तेल घातलंय, त्याच्यामध्ये लसूण घातलाय 4-5 पाकळ्या, आलं घालून घ्यायचंय बारीक तुकडे करून, आणि हिरवी मिरची घातलेली आहे. मी तिखटवाली आहे, तुम्ही कमी तिखटवाली पण वापरू शकता. आणि छानसं असं आपल्याला आता परतून घ्यायचं हे सगळं. जोपर्यंत आल्याचा आणि लसणीचा कच्चापणा दूर होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मटार घालायचे, म्हणजे हिरवे वाटाणे घालायचे. मी इकडे 1 वाटी हिरवा वाटाणा घेतला होता. आणि असं छानसं हे सगळं खमंग असं भाजून घ्यायचं. हे सगळं हे भाजून वाटाणा भाजून घेतल्यामुळे त्याला ना पॅटीसला एक वेगळी चव येते. खूप छान खमंग असे लागतात ते. आणि मुलांच्या टिफिन मध्ये पण आपण हे देऊ शकतो, सॉस बरोबर या हिरव्या चटणी बरोबर पण खाऊ शकतो. आणि हे फ्रीज मध्ये बनवून ठेवले तर 5 दिवस छानपैकी राहतात ते. आणि परतून झाल्यानंतर ह्याला आपल्याला मिक्सर मध्ये फक्त कोथिंबीर घालायची आणि हे सगळं वाटाण्याचं हे बनवलेलं आहे आपण, हे घालून मिक्सरला त्याचं पेस्ट करून घ्यायचे. आणि मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, पाणी न घालताच वाटण करायचं आहे आपल्याला. हे बघा, हे वाटाण्याचं वाटण करून घेतलंय मी. त्याच्यानंतर हा उकडून खिसलेला बटाटा घातलाय. नंतर आपल्याला मसाले घालायचे. किचन किंग मसाला घातलाय मी अर्धा चमचा. त्याच्यानंतर गरम मसाला, हिंग घालायचंय, मीठ घालायचंय चवीनुसार, आणि हळद घालायची आहे थोडी. चाट मसाला घालायचा आहे. त्याच्यात मी लाल तिखट घातलेलं नाही, कारण मिरच्या तिखट असल्यामुळे लाल तिखट मी नाही घातले. आणि पोहे आणि डाळव याची पावडर जी आपण बनवली होती ती घालायची आहे. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताला असं तेल लावायचंय आणि असे गोळे करून घ्यायचे छोटे, आणि असे पॅटीस बनवून घ्यायचेत आपल्याला. हे अजिबात बाजूने असे तुटत नाहीत, ते छान बनले जातात एकदम पॅटीस. हे बघा, असे गोल गोल असे बनवून घ्यायचेत आपल्याला, आणि असे पटकन बनवून होतात हे पॅटीस.